नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिवाइड each of the following polynomials by synthetic division method and also by linear division method. Write the quotient and the remainder. येथे आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. या दोन पॉलिनॉमियल आहेत. या फर्स्ट पॉलिनॉमियलला सेकंड पॉलिनॉमियलने डिवाइड करायचं आहे, परंतु मेथड आपल्याला दोन्ही पण वापरायचे आहेत. एक मेथड आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथड आणि दुसरी मेथड आहे लिनियर डिव्हिजन मेथड. या दोन्ही प्रकारे आपल्याला आन्सर काढायचा आहे. तर सिंथेटिक डिव्हिजन मेथड ही कशी असते, आपण त्यासाठी हा आपल्याला माहिती आहे डिव्हिडंड आहे, म्हणजे ज्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे तो काय डिव्हिडंड. डिव्हिडंड काय आपण लिहून घेऊ, डिव्हिडंड इक्वल टू 2m² मायनस 3m आणि प्लस 10. आता या डिव्हिडंडचा आपण काय लिहू, कोइफिशियंट फॉर्म लिहू, म्हणजे कोइफिशियंट फॉर्म. याचा कोइफिशियंट फॉर्म काय होईल, येथे 2 आहे, येथे -3 आहे आणि येथे 10 आहे. हे आपण कोइफिशियंट फॉर्म लिहिलेला आहे. डिव्हिडंड ॲज इट इज लिहून घेतला, डिव्हिडंडचा आपण कोइफिशियंट फॉर्म लिहून घेतला. आता m-5 हा काय आहे, डिवायझर आहे. डिवायझर म्हणजे ज्यांना आपल्याला डिवाइड करायचं आहे तो डिवायझर इक्वल टू m-5 आहे, बरोबर आहे. आता -5 येते, m-5 -5चा आपल्याला अपोजिट घ्यायचा आहे. -5ला अपोजिट नंबर कोणता आहे, +5. अपोजिट ऑफ -5 इक्वल टू काय आहे, +5. म्हणजे -5ची अपोजिट नंबर कोणता आहे, +5. म्हणजे +5 ऐवजी आपण फक्त 5 लिहिलेलं आहे, प्लस लिहायची काही गरज नाही. आता खूप सोपं आहे. आता काय करायचं, जसं आपण प्राईम फॅक्टरला अशी अरेंजमेंट करून घ्यायची. तर आता हे जे कोइफिशियंट फॉर्म काढलेला आहे आपण तो ॲज इट इज असा लिहायचा, पण अंतराने लिहायचा. म्हणजे इथे 2 लिहिणार, येथे थोडे अंतर ठेवून -3 आणि येथे 10 असं लिहिलेलं आहे. आता m-5 आहे, तर याचा आपण अपोजिट घेतलेला आहे -5चा. -5चा अपोजिट किती घेतला आपण, 5 घेतलेला आहे. तर येथे मग 5 लिहायची. हा -5 लिहायचा नाही, आपल्याला 5 लिहायचा आहे. जो अपोजिट घेतलेला आहे तो लिहायचा. आता ही मेथड कशी आहे हे लक्षात आलं. आता हे 2 ॲज इट इज असेल असे लिहायचे. आपल्या इथं 2 लिहून घेतले आपण जशाच तसे, बरोबर आहे. मग आता 2 आणि 5चा इथे मल्टिप्लिकेशन करायचा. तो किती येईल मल्टिप्लिकेशन, 2 आणि 5 10 होईल. 10 इथं लिहायचे आपण. आता 10 इथे लिहायचे, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन घ्यायचा, येथे लिहायचा आणि ही ॲडिशन का सबट्रॅक्शन जे काही असेल ते येथे करायचं. 10मधून 3 गेले तर 7 राहतील, बरोबर आहे, 7. आता येथे 7 आले, येथे कोणता नंबर लिहायचा, तर याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन. म्हणजे ह्या दोघांचा आपण मल्टिप्लिकेशन घेतला आणि तो येथे लिहिला, बरोबर आहे, तो येथे लिहिला. आता मग या दोघांचा मल्टिप्लिकेशन घेणार आपण आणि तो कुठे लिहिणार, येथे लिहिणार. 5 × 7 म्हणजे काय होईल, 35. आता मग ही ॲडिशन काय होईल, 45. आता ही आपली आली रिमाइंडर. हा लास्टचा जो नंबर येईल तो आपला रिमाइंडर आहे, बरोबर आहे. तर आता हे 2 आले आपल्याला, म्हणजे आपल्याला कोशंट मिळालेला आहे. पाहता आता इथे लिहू आपण कोइफिशियंट फॉर्म ऑफ कोशंट. म्हणजे आपला आन्सरच आलेला आहे. आता कोशंट काय, कोइफिशियंट फॉर्म 2 आणि 7. 2 आणि 7 हे 2 कोइफिशियंट मिळाले. यावरून आपल्याला कोशंट काढायचा आहे. देअरफॉर कोशंट इक्वल टू, आता हा आपला पॉलिनॉमियलमधला हा शेवटचा जो नंबर आहे तो कॉन्स्टंट आहे आपला. हा कॉन्स्टंटसाठी आणि हा मग एक्ससाठी होईल. म्हणजे काय होईल, येथे x म्हणजे 2x होईल, बरोबर आहे, 2x आणि प्लस c. आपलं c म्हणजे 2x + 7. हा आपला कोशंट येईल, म्हणजे पूर्ण भागाकार येईल हा कोशंट. रिमाइंडर ही आलेली आपली, येथे लिहून टाकू आपण. कोशंट काढलेला आहे. आता रिमाइंडर
रिमाइंडर इक्वल टू हा नंबर 45. आपल्याला कोशंट आणि रिमाइंडर काढा म्हणले होते, आपण ते दोन काढलेले आहेत. हे काढलेले आहेत सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. आता हाच प्रॉब्लेम सॉल्व करायचा आपल्याला लिनियर डिव्हिजन मेथडने. तर कसा सॉल्व करायचा पाहूया. आता मित्रांनो, आपल्याला हे माहिती आहे, सपोज 25ला जर आपण 4ने डिवाइड केलं तर कसं होते, 6चा भाग जाईल, बरोबर आहे. येथे 24 येईल आणि सबट्रॅक्शन घेऊन येथे 1 येईल. म्हणजे 1 ही काय आपली रिमाइंडर आहे, बाकी आहे, बरोबर आहे. हा काय आपला डिव्हायझर आहे. डिव्हायझर म्हणजे याने आपण डिवाइड केलेलं आहे. ज्याला डिवाइड केलं तो नंबर म्हणजे काय आहे, डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड, बरोबर आहे. आणि हे काय आलेलं आपला भागाकार, म्हणजे हा आलेला आहे कोशंट. याला म्हणायचं कोशंट. तर आता आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट आणि प्लस रिमाइंडर. यामध्ये रिमाइंडर ॲड करावं लागते, प्लस रिमाइंडर. आता इथे डिव्हिडंड किती आहे 25 इक्वल टू काय होईल, डिव्हायझर म्हणजे 4, कोशंट आलेला आहे 6 आणि प्लस त्यामध्ये 1 ॲड करणार म्हणजे काय येईल 25, बरोबर आहे. 24 आणि प्लस 1 म्हणजे 25. म्हणजे डिव्हिडंड इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. तर आता या प्रॉब्लेममध्ये येथे काय हा डिव्हिडंड आहे, बरोबर आहे. मग ह्या डिव्हिडंडलाच आपण काय करू, अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. म्हणजे हे डिव्हिडंड लिहू आपण आणि नंतर त्यामध्ये डिव्हिजर पण ॲड करू आपण आणि कोशंट ॲड करू आणि रिमाइंडर ॲड करू. आपल्याला काय विचारलेलं आहे, कोशंट आणि रिमाइंडर ह्या दोन क्वांटिटी आपण काढल्या तर आपल्याला आपला आन्सर भेटून जाईल. सोडूया. आता येथे आपण डिव्हिडंड लिहू. डिव्हिडंड हा दिलेला आहे 2m² - 3m आणि प्लस 10, बरोबर आहे. आता 2m² आहे, आपल्याला काय करायचं आहे, हा जो डिव्हायझर आहे ना तो आपल्याला आला पाहिजे. म्हणजे आपण m² म्हणजे काय, m इंटू m, बरोबर आहे. m इंटू m म्हणजे m². तर आपण काय करू, हे 2mला 2m आणि इंटू m लिहू. काही फरक पडतो का, काहीच नाही. 2m²च आहे, 2m इंटू m आणि -3m आणि प्लस 10, बरोबर आहे. आता आपण 2m ॲज इट इज, ह्या m ऐवजी काय करायचं आपल्याला, हा डिव्हायझर किती आहे m-5 दिलेला आहे आपल्याला, डिव्हायझर m-5 दिलेला आहे, बरोबर आहे. मग हा डिव्हायझर आपण यात m ऐवजी पुट करू. काय पुट करणार, m-5, बरोबर आहे. आता m ऐवजी आपण काय घेतलेलं आहे m-5. म्हणजे ही जी टर्म आहे हिची व्हॅल्यू काय आहे 2m², 2m इंटू m, याची व्हॅल्यू काय आहे 2m², बरोबर होईल. म्हणजे काय 2m आणि m-5. हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण 2mनं, म्हणजे काय होईल 2m² मायनस 2 इंटू 5 10 होतील, बरोबर आहे. 10 आणि हे m ही व्हॅल्यू होईल. आपली इथली व्हॅल्यू काय होती 2m² होती, बरोबर आहे. पण आपण काय केलेली आहे 2m² मायनस 10, म्हणजे याची व्हॅल्यू काय येते 2m² मायनस 10. आपल्याला काय पाहिजे, फक्त 2m² पाहिजे. इथे फक्त 2m² पाहिजे. आपण हे जास्तीचे ॲड केलेले आहेत -10, म्हणजे -10 ॲड केलेले आपण याचे. मग याचा +10 आपण काय करू, यामध्ये ॲड करू +10, म्हणजे दोघांची आता व्हॅल्यू सेम होऊन जाईल, बरोबर आहे. -10 आणि +10 कॅन्सल होतील, 2m², म्हणजे ह्या दोन्ही व्हॅल्यू सारख्या होतील. जर येथे आपण +10m ॲड केले तर, +10m ॲड केले तर, आणि हे -3m आणि प्लस हे 10 ॲज इट इज, बरोबर आहे. आता मग 2m m-5, आता हे 10m आहेत आणि हे 3m आहेत, म्हणजे काय होईल 7m. सबट्रॅक्शन घेतली 7m आणि हे +10 ॲज इट इज. आता
2m ही क्वांटिटी ॲज इट इज. आता प्लस 7. आता एम आहे, एम ऐवजी आपण पुट काय करू, m-5. या एमला काय करू आपण, m-5. आणि हे आता 7m आपली इथली टर्म कोणती आहे, 7m. आपण काय केलेलं आहे, 7 ऑफ m-5. ही व्हॅल्यू किती होईल मग, ही व्हॅल्यू काय होईल आपली 7m - 35 होईल. बरोबर आहे. आपल्याला फक्त 7m पाहिजे, येथे 7m आहे, पण आपण काय ॲड केलेलं आहे, 7m - 35. आपण 7m पाहिजे, 7m येथे आहे, फक्त -35 आपण जास्तीचे ॲड केलेत. मग येथे याच्या अपोजिट काय होईल, +35. मग येथे आपल्याला +35 ॲड करावं लागतील. बरोबर आहे. +35 ॲड केले तर 7m एवढ्यांची व्हॅल्यू होऊन जाईल. बरोबर आहे. आणि मग पुन्हा हे +10 ॲज इट इज, हे +10 ॲज इट इज. आता हे सॉल्व करू आपण. 2m m-5 प्लस 7 m-5 आणि प्लस 35 प्लस 10 म्हणजे काय होईल, 45 होईल. आपला जो डिवायझर आहे तो येथे आला पाहिजे. बरोबर आहे, येथे आला पाहिजे. आता येथे डिवायझर आहे m-5, आपला डिवायझर आहे हा m-5, येथे पण आलेला आहे, येथे पण आलेला आहे. पण आपण काय करू, आता याच्यामध्ये कॉमन घेऊ, या दोन टर्ममध्ये कॉमन घेऊ m-5. मग कसं होईल मित्रांनो, ते जर आपण m-5 कॉमन घेतला तर येथे काय राहील, फक्त 2m राहील. बरोबर आहे. आणि येथे +7 राहील आणि प्लस हे 45 ॲज इट इज. बरोबर आहे. आता आपलं आन्सर कसं झालेलं आहे, हा डिव्हिडंड आहे. बरोबर आहे. डिव्हिडंड सॉल्व करत करत आपण कुठे आलोत, येथे आलोत. हा म्हणजे काय आहे, डिव्हायझर आहे, डिव्हायझर आहे. बरोबर आहे. m-5 डिव्हायझर. हा आपला काय आलेला आहे, मग कोशंट, हा कोशंट आलेला आहे, हा आपला भागाकार आलेला आहे 2m + 7. आणि हे +45 हे काय आहेत, ही आपली रिमाइंडर आहे, रिमाइंडर आहे. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, कोशंट आणि रिमाइंडर. मग कोशंट किती आहे, 2m + 7 आणि रिमाइंडर किती आली, 45. येथे लिहू शकतो आपण कोशंट इक्वल टू 2m + 7, कोशंट इक्वल टू 2m + 7, रिमाइंडर इक्वल टू 45. येथे मित्रांनो मध्ये आपली क्वांटिटी आहे, आपण येथे x घेतलं होतं, येथे फक्त आपल्याला m घ्यावं लागेल. म्हणजे काय होईल, 2m होईल. बरोबर आहे. 2m + 7, याचा आन्सर 2m + 7, 2m + 7. बरोबर आहे. क्वोशंट सेम आलेला आहे, रिमाइंडर 45, रिमाइंडर 45. दोन्ही मेथडने केलं तरी आन्सर सारखंच येणार आहे. नेक्स्ट, हा मित्रांनो येथे आपला डिव्हिडंड कोणता आहे, हा आहे. आपण डिव्हिडंड लिहून घेऊ, म्हणजे ज्याला डिवाइड करायचं आहे तो आपला डिव्हिडंड इक्वल टू x⁴ + 2x³ + 3x² + 4x आणि +5. आता याचा आपल्याला कोइफिशियंट फॉर्म पाहिजे. कोइफिशियंट फॉर्म म्हणजे स्वरूप, रूप. कोइफिशियंटच्या रूपामध्ये कसं होईल, हे येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे, येथे 2 आहे, येथे 3 आहे, येथे 4 आहे आणि येथे 5 आहे. हे आले कोइफिशियंट. आता आपला डिवायझर कोणता आहे, x + 2. डिवायझर इक्वल टू x + 2. आता येथे +2 आहे, आपल्याला अपोजिट कशाचा घ्यायचा, मग +2चा घ्यायचा. अपोजिट त्याच्या विरुद्ध संख्या घ्यायची. डिवायझर जो असेल त्याचा आपल्याला अपोजिट ऑफ +2 इक्वल टू -2. मग आता ओके, आता हे कोइफिशियंट येथे लिहिणार आपण 1, 2, 3, 4 आणि 5.
आणि हा जो अपोजिट आहे +2चा अपोजिट -2 येथे लिहिणार आपण. येथे +2 लिहायचं नाही, इथे जो आहे त्याच्या अपोजिट लिहायचा -2. आता पहिल्या वेळेस हा नंबर ॲज इट इज लिहायचा, येथे कोणताच नंबर लिहायचा नाही. ह्या 1च्या खाली येथे कोणता नंबर येणार नाही, फक्त हा नंबर जो आहे तो येथे येणार. नंतर याचा मल्टिप्लिकेशन करणार आपण, -2 आणि 1 यांचा मल्टिप्लिकेशन -2 होईल. आता हे काय होईल, 2 आणि -2 0 होईल, बरोबर आहे. आता 0 आणि -2 यांचा मल्टिप्लिकेशन तो 0च होईल, बरोबर आहे. मग ही ॲडिशन घेणार आपण, 3 + 0 म्हणजे 3 होईल, बरोबर आहे. आता 3 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन घेणार, तो येथे लिहिणार. 3 आणि -2 म्हणजे -6 होतील. आता -6 आणि +4 म्हणजे काय होईल, -2 होईल, बरोबर आहे. -2 आणि हे -2 यांचा मल्टिप्लिकेशन तो किती येईल, +4 येईल, +4. आणि या दोघांची ॲडिशन किती येईल, 9 येईल. शेवटचा जो नंबर येईल आपला तो आपली रिमाइंडर असणार आहे, म्हणजे आपला आन्सर रिमाइंडर येईल ते. आता आपल्याला हे 4 नंबर मिळालेले आहेत, 4 कोइफिशियंट मिळाले आहेत, त्यावरून आपल्याला क्वोशंट तयार करायचा आहे. कोइफिशियंट्स ऑफ क्वोशंट म्हणजे हे क्वोशंटचे आपल्याला कोइफिशियंट मिळाले. क्वोशंट = 1 आलाय, 0, 3 आणि -2. आता ह्या 4 नंबरपैकी शेवटचा जो नंबर आहे तो आपला कॉन्स्टंट आहे. नंतर हा एक्सचा येईल, नंतर हा x² येईल आणि हा x³ येईल, बरोबर आहे. मग आता आपला क्वोशंट कसा होईल, क्वोशंटची पॉलिनॉमियल या प्रकारे होईल. क्वोशंट = याला कोइफिशियंट जोडायचा, x³ म्हणजे x³ 1 × x³ 0 × x² म्हणजे काय होईल, +0x² आणि +3x आणि हा कॉन्स्टंट -2, बरोबर आहे. हा इकडे चढता क्रम या साईडला, लेफ्ट साईडला 1 2 3 ह्याप्रमाणे. तर आता हा आला आपला क्वोशंट. आता याला आपण 0x² आहे हे नाही लिहिलं तरी चालेल, बरोबर आहे, कारण 0 कोइफिशियंट आहे. मग कसं येईल आन्सर, x³ + 3x आणि हे -2 हा येईल आपला क्वोशंट, बरोबर आहे. रिमाइंडर किती आलेली, 9 आलेली. लिहू शकतो आपण, रिमाइंडर = 9. आता हे काढलेलं आहे आपण आन्सर सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. आता हेच आन्सर आपल्याला लिनियर डिव्हिजन मेथडने काढायचं आहे. मग आपला डिव्हिडंड काय लिहून घेऊ आपण. मग आपला डिव्हिडंड काय आहे, हेअर डिव्हिडंड = x⁴ + 2x³ + 3x² + 4x आणि +5 या प्रकारे आहे. तर आता x⁴ आहे, आपण काय करू, आता आपला येथे डिवायझर किती आहे, x+2 आहे, बरोबर आहे. x+2 म्हणजे हा टर्म आपल्याला आला पाहिजे, बरोबर आहे, डिवायझर. तर आता x+2 येथे x⁴ आहे म्हणजे x⁴ आणि x⁴ असं लिहू शकतो आपण. म्हणजे x⁴ x असं लिहिता येईल आपल्याला. आणि ह्या x ऐवजी काय लिहू आपण, x+2 लिहू. आता x+2 इथे ॲड करू आपण, बरोबर आहे. म्हणजे आपली टर्म ओरिजिनल कोणती आहे, x⁴ आहे, ओरिजिनल आहे. आपण काय लिहिलं आहे, x³ आणि x+2 लिहिलेलं आहे. म्हणजे बदल किती झालेला आहे याच्यामध्ये, x⁴ होईल हे, बरोबर आहे. याने याला मल्टिप्लाय केलं तर, पण येथे काय होईल, 2 × x³ म्हणजे 2x³ होईल. म्हणजे x⁴ ही ओरिजिनल टर्म आहे, ती पण येथे आलेली आहे, पण ही टर्म एक्स्ट्रा ॲड झालेली आहे याच्यामध्ये असं लिहिल्यामुळे आपण. मग ही एक्स्ट्रा ॲड झाली, याचा मायनस घेऊ आपण, म्हणजे अपोजिट घेऊ, -2x³. मग याच्यामध्ये जर आपण -2x³ केले तर
याची व्हॅल्यू आणि एवढ्याची व्हॅल्यू एकच येईल, एक्सचा पॉवर 4 बरोबर आहे. मग त्यामुळे आपण असं लिहिलेलं आहे. आता काय करू, मग उरलेल्या टर्म ॲज इट इज लिहून टाकू. -2x पॉवर 3 + 3x² + 4x आणि +5. आता येथे ॲज इट इज लिहून घेऊ. x³ x + 2 आता हे येथे पहा -2x³ आहे आणि हे प्लस -2x³ सॉरी हे ते +2x³ होतं, +2x³ आणि हे -2x³ हे कॅन्सल होतील बरोबर आहे. हे कॅन्सल झालेले आहेत. तर आता काय राहिलेलं आपलं +3x² + 4x आणि +5. आता x³ x + 2 + 3x² याला आपल्याला असं लिहिता येईल 3x × x असं लिहिता येईल. 3 × x × x म्हणजे 3x² बरोबर आहे. मग या x ऐवजी आपण काय करू, एवढी टर्म ॲड करू. डिवायझर आपला इथे x + 2 ॲड करू. x + 2 ॲड केल्यामुळं काय झाली, याची व्हॅल्यू वाढली इथे आता बरोबर आहे. येथे 3x² आहे, ओरिजिनल टर्म आपली 3x² आहे, पण याला आपण कसं लिहिलं आहे, हा मल्टिप्लिकेशन करू आपण. म्हणजे काय लिहिलं आहे 3x² आणि प्लस 3 × 2 6x + 6x असं लिहिलं आहे आपण. म्हणजे काय 3x पाहिजे आपल्याला, 3x² आपण हे जास्तीचं ॲड केलं याच्यामध्ये असं लिहिल्यामुळे बरोबर आहे. मग हे आपल्याला मायनस करावं लागेल, -6 याच्यामध्ये ॲड करावं लागतील, म्हणजे या दोघांची व्हॅल्यू सेम होईल. मग -6x ॲड करू आपण येथे, -6x आणि हे 4x ॲज इट इज आणि हे 5 ॲज इट इज. आता x³ x + 2 येथे प्लस 3x डिवायझर आलेला आहे x + 2 डिवायझर आहे आपला x + 2, येथे पण x + 2 आलेला आहे पहा. तो नंतर आपल्याला कॉमन घ्यायचा आहे. आता येथे पण आपल्याला x + 2 अजून एक आणायचा आहे. तर आता हे काय होईल -6x आणि +4x यांची सबट्रॅक्शन करू, म्हणजे -2x होतील. सबट्रॅक्शन केली -2x आणि +5 बरोबर आहे. तर आता मित्रांनो x³ x + 2 ॲज इट इज प्लस 3x x + 2 ॲज इट इज. आता -2 ह्या x ऐवजी काय लिहिणार आपण x + 2 ह्या x ऐवजी. आता आपली ओरिजिनल टर्म काय आहे 2x -2x बरोबर आहे. -2x साईन सहित -2x आपण काय घेतलेली आता -2x + 2 ॲड केलेलं आहे. याची व्हॅल्यू काय होईल मग -2x आणि हे -4 होईल बरोबर आहे. तर आता आपण -2x पाहिजे आपल्याला, -2x येथे आहे पण -4 आपण एक्स्ट्रा ॲड केलेत, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल इथे +4 पण, त्यामुळे इथे आपल्याला +4 ॲड करावं लागतील. म्हणजे 2x आणि याची व्हॅल्यू 2xच होईल जर 4 ॲड केलेत आपण, आणि 5 ॲज इट इज येतील बरोबर आहे. आता येथे पण x + 2 आहे बरोबर आहे, येथे पण x + 2 आहे, येथे पण x + 2 आहे. आपण कॉमन काढू तिघामध्ये, म्हणजे आपण x + 2 कॉमन घेऊ. तर मग आता कॉमन घेतला ह्या 3 टर्म झाल्यात, तिघामध्ये जर आपण कॉमन घेतलं तर येथे काय राहील मग x³ राहील फक्त, येथे 3x राहील आणि येथे -2 राहील बरोबर आहे. आणि हे +5 + 4 9 होतील. मग आपलं हे काय आहे डिवायझर, कारण यानं आपण x + 2 डिवायझर आहे. हा आपला काय आलेला आहे कोशंट आलेला आहे. आणि ही काय आलेली रिमाइंडर. येथे लिहू शकतो आपण, आपल्याला काय विचारलं होतं कोशंट काढा आणि रिमाइंडर काढा. कोशंट हा आहे x³ + 3x आणि -2, रिमाइंडर आलेली आहे रिमाइंडर = 9. पहा पहिल्यामध्ये आन्सर कोशंट आपला x³ + 3x -2, x³ + 3x -2, रिमाइंडर आली 9, रिमाइंडर 9. या प्रकारे सॉल्व करता येईल. येथे आपला डिव्हिडंड काय आहे y³ - 216.
तर आपण लिहून घेऊ. डिव्हिडंड आहे y³ मायनस 216. तर याला आपण काय करू, इंडेक्स फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊ. म्हणजे काय होईल, येथे क्यूबची टर्म दिलेली आहे पण स्क्वेअरची दिली नाही, त्यामुळे 0y² करू. आता प्लस 0y आणि मायनस 216 हे आपण सर्व बेसिकमध्ये पाहिलेलं आहे. पण मग आता याचे आपण कोएफिशियंट काढू. कोएफिशियंट फॉर्म कसा होईल ह्या इंडेक्स फॉर्मचा. येथे कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 आहे, येथे 0 आहे, येथे 0 आहे आणि येथे मायनस 216. तर आता कोएफिशियंट काढलेले आहेत आपण. आपला डिवायझर काय आहे, y-6. डिवायझर इक्वल टू y-6. आपल्याला डिवायझरचा जो येथे याची व्हॅल्यू आहे म्हणजे -6 त्याचा अपोजिट घ्यायचा आपल्याला. अपोजिट ऑफ -6 काय आहे, +6 म्हणजे 6. आता आपण कोएफिशियंट काढलेत आणि अपोजिट पण घेतलेला आहे. मग आपण आता ह्या मेथडने डिव्हिजन करू. आता कोएफिशियंट येथे आपण लिहून घेऊ 1 0 0 आणि -216. तर आता हा अपोजिट आलेला 6 आहे, तो नंबर येथे लिहू. हा पहिला नंबर ॲज इट इज येथे लिहून घ्यायचा. हा नंबर लिहून घेतला, येथे मल्टिप्लिकेशन करायचं. 6 × 1 म्हणजे काय होईल, 6 होईल. मग दोघांची ॲडिशन काय होईल, 6 होईल. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय असेल ते, येथे आपण दोघांचे ॲडिशनच आहे 6. आता 6 × 6 किती होतील, 36. 0 आणि 36 म्हणजे काय होईल, 36. आता 36 × 6 हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते 216 येते, बरोबर आहे. आणि आता हे दोघांची सबट्रॅक्शन होईल कारण येथे प्लस आहे ते मायनस आहे. 216 प्लस 216 म्हणजे हे 0 होईल. अपोजिट साईन आहेत, 0 होईल. ही आपली रिमाइंडर येईल. आता आपल्याला क्वोशंटचे कोएफिशियंट मिळालेले आहेत. कोएफिशियंट्स ऑफ क्वोशंट. कोएफिशियंट ऑफ क्वोशंट इक्वल टू काय आलेले आहेत, 16 36. हा नंबर नाही घ्यायचा, हा फक्त रिमाइंडर आहे आपला. 16 आणि 36. 16 and 36. आता यावरून आपल्याला पॉलिनॉमियल तयार करायची क्वोशंटची. देअरफॉर क्वोशंट इक्वल टू, हा लास्टचा नंबर आपला कॉन्स्टंटसाठी आहे. हा इकडला आपला वायचं व्हेरिएबल आहे म्हणून हा वाय येईल, बरोबर आहे. आणि हा काय येईल, y² येईल. मग याला आपण कोएफिशियंट जोडू म्हणजे नंबर पॉलिनॉमियल कशी होईल ती आपली y². 1 × y² म्हणजे y². 6 × y म्हणजे +6y आणि कॉन्स्टंट +36, बरोबर आहे. हे आपलं क्वोशंट आलेलं आहे, रिमाइंडर 0 आलेली आहे. रिमाइंडर इक्वल टू 0. आता हे आपण काढलेलं आहे सिंथेटिक डिव्हिजन मेथडने. आता हेच एक्झाम्पल आपण लिनियर डिव्हिजन मेथडने सॉल्व करू. आता डिव्हिडंड काय आहे तो लिहून घेऊ आपण. डिव्हिडंड आहे y³ - 216, बरोबर आहे. आता y³ म्हणजे y³ आपण असं लिहू शकतो ना, y² आणि इंटू y म्हणजे y³ होईल. 2 आणि 1 म्हणजे पॉवर 3 होतोय. मग आता ह्या y ऐवजी काय करायचं आपल्याला, आपला डिवायझर किती आहे, y-6. डिवायझर आहे आपला y-6 डिवायझर आहे. तर हा y-6 येथे आपण ॲड करू ह्या yच्या ऐवजी. इन्स्टेड ऑफ धिस y वी पुट y-6. नाऊ व्हॅल्यू चेंज y³. ओरिजिनल व्हॅल्यू काय आपली y³. आपण काय लिहिलं आहे, y² आणि y-6 लिहिलं आहे. म्हणजे काय होईल, y³ मल्टिप्लिकेशन करू आपण ब्रॅकेटला, तर -6y². आपल्याला ओरिजिनल व्हॅल्यू कोणती आहे, y³ आहे. आपण काय केलेलं आहे,
ही व्हॅल्यू ॲड केलेली आहे, बरोबर आहे, वाय क्यूब. पण हे जास्तच ॲड केलं आपण, वाय क्यूबला वाय क्यूब आहे, पण -6y² ॲड केलेत. मग आपल्याला हे मायनस आहेत, याचे अपोजिट प्लस 6y जर याच्यात ॲड केले आपण 6y², तर मग आता याची व्हॅल्यू आणि वाय क्यूबची व्हॅल्यू सॉल्व केल्यानंतर इक्वल येईल. त्यामुळे आपण 6y² ॲड केलेले आहेत. आता मग हा नंबर ॲज इट इज -216. आता काय करू, हा आपला डिवायझर आहे, येथे आणलेला आहे आपण. आता येथे पण आपल्याला डिवायझर आणायचा आहे, त्यामुळे y-6 ॲज इट इज. आता प्लस 6y² म्हणजे काय होईल, y × y. 6y², 6 ॲज इट इज y × y लिहू शकतो. मग या yच्या ऐवजी आपण काय लिहिणार, येथे हा डिवायझर लिहिणार, म्हणजे y-6. हा डिवायझर लिहिला तर व्हॅल्यू चेंज होईल आपली. कशामुळं, ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे 6y², आपण काय लिहिलं आहे 6y आणि y-6 लिहिलं आहे. हे किती होईल 6y² होईल आणि -36y होईल, बरोबर आहे. 36y. आपल्याला काय पाहिजे 6y². 6y² म्हणजे जास्तीचा टर्म कोणता ॲड झालेला याच्यात -36. तो कॅन्सल करण्यासाठी आपल्याला +36y ॲड करावे लागतील, तरच मग व्हॅल्यू काही बदल होणार नाही त्या एक्सप्रेशनमध्ये. त्यामुळे +36y आपण ॲड करू. येथे आपण ॲड काय करणार +36y आणि हे -216 ॲज इट इज. आता येथे y-6 डिवायझर आणलेला आहे आपण, येथे पण आणला आहे. आता येथे एक y आहे, मग त्याला आपण y-6 आपण कन्वर्ट करू. मग ही टर्म ॲज इट इज y-6 प्लस 6y y-6 आणि प्लस 36. yच्या ऐवजी आपण पुट काय करणार आता y-6 पुट करू, बरोबर आहे. आणि मग आता व्हॅल्यू काय बदलली आपण, आपल्याला हे पाहिजे 36y. ओरिजिनल नंबर कोणता आहे आपला 36 प्लस 36y. आपण काय केलं आहे 36 आणि त्या yच्या ऐवजी आपण y-6 घेतलेला आहे. मग ही व्हॅल्यू किती होईल 36y होईल आणि -36 × 6 म्हणजे काय होईल 216 होईल, बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे 36y, बरोबर आहे. आपण काय लिहिलं आहे हे लिहिलं आहे आपण, म्हणजे आपण हे सेम आहे, फक्त आपण जास्त ॲड काय केलं आहे -216. मग आता हे कॅन्सल करण्यासाठी याचा अपोजिट नंबर काय होईल +216. मग यामध्ये आपण काय करू +216 ॲड करू आणि हे -216 पहिले ॲज इट इज. ओके. आता हा आपला डिवायझर आहे y-6 साईडला लिहिला आपण, येथे तोच आहे. आता येथे y-6 आलेला आहे, तो आपला डिवायझर आहे, बरोबर आहे. येथे पण y-6 आला आहे आणि येथे पण y-6 आहे. प्रत्येकामध्ये प्लस साईन आहे, प्लस साईन आहे, बरोबर आहे. म्हणजे ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. यामध्ये y-6 कॉमन आहे, मग आपण y-6 कॉमन घेऊ. मग येथे काय राहील, आता y-6 कॉमन घेतला तर y-6 कॅन्सल होतील, फक्त y² राहील, बरोबर आहे. आता येथे काय राहील फक्त 6y राहील, म्हणजे ही टर्म इथली कॅन्सल होईल, इथली टर्म ही कॅन्सल होईल, फक्त येथे 36 राहील, बरोबर आहे. आणि हे अपोजिट साईन आहेत, +216 -216 कॅन्सल होतील, म्हणजे 0 होईल ते, बरोबर आहे, +0. मग आता हा डिव्हिडंड आहे आपला, डिव्हिडंड इक्वल टू काय आलं आहे, हा तर आपला डिवायझर आहे y-6. म्हणजे हा सॉल्व करत करत आपण हा काय आला आपला y-6 डिवायझर आलेला आहे, बरोबर आहे. हा डिवायझर आलेला आहे. हे काय आलेलं आहे आपलं कोशंट, हा आलेला आहे आपला कोशंट, म्हणजे आपला आन्सरच आलेला आहे कोशंट, हा भागाकार आलेला आहे. आणि ही काय आलेली बाकी म्हणजे रिमाइंडर. आपल्याला काय विचारलेलं आहे कोशंट किती आहे तो लिहा, म्हणजे याचा कोशंट आहे कोशंट इक्वल टू y² प्लस 6y प्लस 36 अँड रिमाइंडर काय आहे
रिमाइंडर इक्वल टू हे 0 पहा आता या मेथडने आपण सॉल्व केलं होतं, त्याचं आन्सर काय आलेलं आहे y² + 6y + 36 y² 6y + 36 रिमाइंडर काय आली 0 रिमाइंडर 0. या पण मेथडने करता यायला पाहिजे, या पण मेथडने करता यायला पाहिजे. या मेथडने जर करायचं असेल तर आपल्याला कोइफिशियंट फॉर्म काढावा लागतो आणि डिवायझरचा अपोजिट घ्यावा लागतो आणि मग नंतर सोपं आहे मग. पण या मेथडने म्हणलं तर आपल्याला डिवायझर यामध्ये एक एक कन्वर्ट करावा लागतो, नंतर कॉमन घेऊन त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला ते कोशंट आणि रिमाइंडर आणि डिवायझर यामध्ये कोशंट हा येईल आणि रिमाइंडर त्यावरून कॅल्क्युलेट करता येईल. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.